नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 8वी NMMS 2023-24 नुकतीच निवड यादी या परीक्षेची जाहीर झालेली आहे आणि या परीक्षेमध्ये अव्वल स्थान पटकवणारी समृद्धी देवकळे हिने मॅट आणि सॅट या दोन विषयाचा अभ्यास कसा केला आणि हे विषय अभ्यासताना तिने कोणकोणती तयारी केलेली होती ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी देवकळे। मी NMMS ह्या परीक्षेमध्ये 146 मार्क प्राप्त केले आहेत आणि राज्यात 32वा क्रमांक मला मिळालेला आहे। मला मॅटमध्ये एकूण 80 मार्क आहेत आणि सॅटमध्ये एकूण 67 मार्क आहेत। मॅटचा अभ्यास करत असताना खरं तर अनेक कोडी प्रश्नांचा आपल्याला सराव करावा लागतो। खरं तर मी श्रद्धा क्लासेस हा क्लास जॉईन केला। इथं आमचा बराचसा सराव पवार सरांनी करून घेतला आणि त्याचबरोबर सॅटचा म्हणजे त्यामध्ये इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल आणि गणित हे विषय येतात, त्यांचा देखील सराव सरांनी आमच्याकडून करून घेतला। तर अशा पद्धतीने तिने सांगितलेलं आहे। परंतु मॅट सारख्या विषयामध्ये म्हणजे बुद्धिमत्ता सारख्या विषयामध्ये खरंच एवढे गुण घेणं हे म्हणजे आपण पाहतो की त्यामध्ये प्रत्येक प्रश्नांना क्लू लावावा लागतो आणि त्यानुसार ते प्रश्न सुटत असतात। बुद्धिमत्ता विषयाची तयारी तू कशी केली आणि तुला हे गुण जे मिळाले बुद्धिमत्तामध्ये ते कसे मिळाले त्याबद्दल जरा थोडक्यात सांग। खरं तर मॅथचा अभ्यास करत असताना सगळ्यात जास्त गरज असते सरावाची। मग सरावासाठी तुम्ही अनेक मार्गदर्शिका वगैरे उपलब्ध असतात, त्यांचा आपण सराव करू शकतो। आणि अनेक सूत्र असतात म्हणजे गणितीय सूत्र ही सुद्धा अनेक कोड्यांमध्ये वापरली जातात, त्यांचा पण आपण सराव करायला पाहिजे। तर अशा पद्धतीने तिने सांगितलेले आहेत की सूत्रांचा वापर करून त्याचबरोबर आपल्याला जर बुद्धिमत्ता विषयामध्ये जर गुण मिळवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला हा अभ्यास करणं गरजेचंच आहे। त्याचबरोबर सॅटमध्ये तिला 67 गुण आहेत। 67 गुण 90 पैकी मिळवणं हे आपण म्हणतो की सहजासहजी मार्क मिळत नाहीत, परंतु तिने 67 गुण मिळवलेले आहेत। तर सॅट यामध्ये जर बघितलं आपण विज्ञान आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, तर या विषयांची तयारी तिने कशी केली ते आपण जाणून घेऊयात। खरं तर या विषयांचा अभ्यास वाचनातून होतो, म्हणून आपण वाचन सुरुवातीपासूनच ठेवलं पाहिजे। वाचन आणि सराव यांमुळे आपल्याला सॅटमध्ये अव्वल मार्क प्राप्त करायला मिळतात आणि गणिताचं म्हटलं तर गणिताचा सरावच पाहिजे, अगदी जसं आपण बुद्धिमत्ताचं करतो तसं। तर सॅटमध्ये गणित हा विषय असतो जो 20 गुणांना विचारला जातो। त्याचबरोबर आपण जर बघितलं विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल तर या विषयांची सुद्धा या ठिकाणी तयार करावी लागते। तर अशा पद्धतीने समृद्धी देवकळे 178 पैकी 146 गुण मिळवून राज्यात तिने 32वा क्रमांक पटकवलेला आहे। तर मी तिचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस तिला शुभेच्छा। त्याचबरोबर पुढील व्हिडिओमध्ये आपण एका विद्यार्थिनीसोबत मुलाखत घेणार आहोत। त्या विद्यार्थिनीने सुद्धा कसा अभ्यास केलेला होता आणि तिला मॅट आणि सॅटमध्ये कसे गुण मिळाले आपण पाहणार आहोत। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।